तर याच प्रकरणावरून महायुती सरकारमध्ये सगळं ऑलवेल आहे का असं म्हणत आदित्य ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांवरती निशाणा साधलाय. आहे का? आणि महत्वाची गोष्ट हीच राहते मग की तिघांमध्ये म्हणजे एक सीएम दोन हाफ सीएम ह्याच्यात नक्की ताळमेळ आहे का हे सरकार शासन आपण बघतोय. शासन आपले दारी ह्या कार्यक्रमाचं पुढे काय झालं, अनेक योजना जाहीर झाल्या, खूप मोठ्या थाटात आपण पाहतो त्याच्या ॲडव्हर्टाईज येतात, सगळीकडे टी व्हीवर वगैरे जाहिराती येतात, पण पुढे काही होत नाही. आणि एकामेकांना विरोध असताना तीन वेगळ्या दिशेला चालणारी लोक हे जेव्हा एकत्र सरकार चालवलं येतात तेव्हा फेल इंजिन कसं होतं हे दिसतंय. यात्रा जुन्नरला आहे. जुन्नरचे आमदार हे अजित पवारांबरोबर आहेत माझ्या माहितीप्रमाणे. बेनके काळे झेंडे भाजपने दाखवले, त्याच्यात नागपुरात कशा करता बोलू? त्यांचे प्रवक्ते आहेत ना बोलायला. आता हे काळे झेंडे का दाखवले हे आधी सांगा. काही कारण असेल ना. स्थानिक लोकांना विश्वासात घेतलं जात नाही म्हणून ठीक आहे, हा स्थानिक विषय आहे, स्थानिक लोकांना बोलू.